या थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील. फोटो सेशन केलं जात आहे. आमचे अमरजी आस्कट साहेब फोटो काढताना पाहायला मिळतात. फोटो सेशन केलं जातं मान्यवरांचं फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं जाईल. हडलक बडलक जामदारवाडी संघ आपण अप्रतिम खेळ केलात, या स्पर्धेमध्ये भाग घेतलात, त्याबद्दल आपलं देखील सहर्ष आभार असतील. जरा सावलीला जाऊन थांबा आपण पण, महादेव दादा आपण पण जरासं सावलीला थांबा. मान्यवरांची ग्रँड एंट्री होईल, त्यानंतर सामना चालू होईल, पण लगेच क्षेत्ररक्षण लावून नका, कारण मान्यवरांची ग्रँड एंट्री होईल त्यानंतर. कारण सेमीफायनल आणि फायनल आहे. ज्यांनी आपल्याला बक्षीस दिलं त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं थांबणार आहोत. सागरदा आयोजकांचा कॉल आहे, आयोजकांनी आपल्याला कॉल दिला दादा, त्यामुळे आपण काही करू शकत नाहीये. आला तसं उभं केलं त्यांना म्हणून मॅच चालू नाही केली ना. हा कोण कोण ठीक करणार. येस, आपण जर पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक देण्यात आले ते सन्माननीय राजूजी पाटील भाऊ यांच्या या ठिकाणी होतीये ग्रँड एंट्री, वेलकम. त्यानंतर महादेव वास्केट दादा द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलंय, गणेशजी बेंगडे भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर ज्यांनी आम्हाला टी शर्ट सौजन्य दिले आणि या संघाचे संघ मालक संतोष बाळू सवातकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून जेवण सौजन्य नाश्ता सौजन्य दिलं ते आमचे सचिनजी बेंगडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून चेंडू आणि स्टंप सौजन्य दिलं ते आमचे शिवाजी पाटील नाना 639 वाशी ट्रेन ग्रुप यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्याचबरोबर संभाजी पाटील आणि राजाराम आस्कट साहेब यांची होते या ठिकाणी ग्रँड एंट्री. चला आयोजन कमिटी सचिन दादा थोडस स्पीडअप ठेवा, कारण आपल्याला फायनल आणि सेमीफायनल 2 आणि फायनलचा महामुकाबला आपल्याला खेळायचा आहे. म्हणजे जाधव साहेब कॅमेरामॅन फोकस आहे आपल्यावर सचिन दादा. येस जाधव साहेब थोडासा झूम करा, मान्यवरांवर झूम करा, आयोजकांनी सांगितलंय. फटाक्यांचं जे आतिषबाजी केली जाते त्याच्यावर मात्र झूम केलं जात आहे. आमचे जाधव साहेब कॅमेरामॅन. राहुलजी जाधव साहेब. मान्यवरांची ग्रँड एंट्री ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक दिलं ते आपले राजू पाटील भाऊ, ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक दिलं ते महादेव अस्कट गणेशजी बेंगडे भाऊ यांच्या बरोबर आपण पाहतोय या संघाचे संघ मालक संतोष बाळू सवातकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य आणि स्टंप सौजन्य दिलं ते मान्य शिवाजी पाटील नाना 639 वाशी ट्रेन ग्रुप. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवण सौजन्य दिले ते सचिन बेंगडे भाऊ आणि त्याचबरोबर संभाजी पाटील आणि राजाराम पाटील. वेलकम, सुस्वागतम दादा, आपल्या देखील मनाच्या अंतकरणापासून आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला चतुर्थ पारितोषिक दिलं ते आपले सचिनजी शेळके साहेब यांचे छोटे बंधू किरणजी शेळके साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आपण करूयात वेलकम, सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. यस, मान्यवरांना विनंती करतो आपण बसून घ्यायचंय. यस महादेव दादा, चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. महादेव दादा, कदमवाडी संघ, महादेव दादा चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंपायर्स, मॅच चालू करायची आहे. थँक्यू, आपण आमच्या विनंतीला मान दिलात महादेव दादा. आणि अजिंक्य लाडू, गंगाधर इंगवले यांना आपण यानंतर इन अँड ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. एक ओपनची टीम कशवी 11 ही टीम या सामन्याकडे नजर लावून असेल की कोणता संघ जिंकेल आणि आमच्या बरोबर फायनल खेळेल. त्याचबरोबर बाळूजी आस्कट साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आपण या ठिकाणी करूयात यथोचित असा
सन्मान केला जाईल. त्यानंतर या सामन्याला मात्र सुरुवात होईल. सेमीफायनल क्रमांक 2चं हे बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जातंय. राजू पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून हे आपल्या या स्पर्धेला प्रथम क्रमांक रोख रक्कम 25,000चं कॅश प्राइज आपल्याला देण्यात आलं. ते आमचे राजू दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्या फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक महादेवजी आसकट साहेब, गणेशजी बेंगडे साहेब, आनंद कांबळे भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सतीश दादा थोडस पुढे लावायचं होतं. सतीश दादा उडून मान्यवरांच्या अंगावर आलं ना, जबाबदार तुम्ही असाल. त्यानंतर चेंडू सौजन्य स्टंप सौजन्य यांच्या माध्यमातून देण्यात आलं. ते शिवाजी पाटील नाना 649 वाशी ट्रेन ग्रुप. लास्ट जेव्हा सौजन्य यांच्या माध्यमातून दिलं त्या सचिनजी बेंगडे भाऊ यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं करूया आपण यथोचित असा सन्मान. अंपायर मॅच चालू करा आणि इथे जे समोर खेळाडू आहेत आणि समालोचक आहेत त्यांना विनंती करतो, दादा आपण साईड लावा थोडेसे, आपण मॅच चालू करतोय. पहिला चेंडू अनिल आहे. कॅचचा कॉल, कॅचचा कॉल. आज मात्र लक नाहीये. आज लक नाहीये बाबा. आज राजनवाडीच्या खेळाडूंचं लक नाही. मायकल कॅचा सुटतात आज. खेळाडू राजनवाडीच आहे ना. मायकल आहे ना. मायकलला बोलतोय मी. आयोजकांचा खेळाडू आहे आज. आयोजकांच्या हातामध्ये चेंडू बसत नाहीये. अप्रतिम असा चेंडू, वेग भन्नाट असा वेग. गोलंदाज करायचं तर काय करायचं, अशा कॅचेस सुटल्या तर काय करायचं. ज्या वेळेस अष्टविनायक स्पोर्ट्स रांजणवाडी खेळत होता त्यावेळेस देखील त्या सामन्यामध्ये तब्बल 5 कॅचेस सुटल्या होत्या आणि सेमीफायनल क्रमांक 1 मध्ये पहिली कॅच सुटली आहे. काय घडेल. कॅच छुटा, बॉलर का दिल टूटा. पुन्हा एकदा कॅचची संधी आहे. अनिल धावतोय, मायकल धावतोय, मात्र चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषेपार आणि आमच्या अजिंक्य लाडू चेंडू पुरवताना आम्हाला पाहायला मिळत आहेत. कशवी 11 संघाचे कॅप्टन अजिंक्य लाडू, गंगाधर इंगोले. आपण यांना इन ऍक्शन मध्ये या अष्टविनायक चषकच्या फायनल मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. याच ग्राउंड त्यांचं होम ग्राउंड म्हणून जाणलं जातात. महादेव कदम यांचा पुढचा चेंडू, कॅचची संधी होती. राज कुठेतरी चुकला. पंचांचा इशारा, घोषांकी शेतात 1 धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आकड्यावर. त्याला फॉर द रिझन जो संघ जिंकेल त्याला मात्र 2 आयकॉन खेळाडू घेण्याची मुभा असेल. आपण ऑल इंडिया आयकॉन आणू शकता, आपल्या गाव लेवलचे आयकॉन आणू शकता. 2 आयकॉन घ्यायला मुभा असेल. जो संघ जिंकेल त्याची मॅच फायनलचा बिग बॅटल होईल. ते म्हणजे कशवी 11 या संघाबरोबर मॅच होईल आणि फायनल जर जो संघ मारेल, 2 गाव 1 संघ जर फायनल मारली तर त्यांच्या बरोबर हरणारा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल आणि जर खुल्या गटातील संघाने फायनल मारली तर त्यांच्या बरोबर हरणारा संघ हा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरेल. याची मात्र दक्षता घ्या. म्हणजे आता फक्त 2च मॅच शिल्लक आहेत. ही मॅच आणि याच्यानंतर 1 मॅच, अशा 2च मॅच अशा या चषकातील शेवट आपल्याकडे आलाय, जवळ आलाय. यासाठी केला होता असं शेवट गौड व्हावा असं म्हणायला हरकत नाहीये. जी मेहनत घेतली होती आमचे सचिन लाड, ही 3 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावसंख्येवर पाहायला मिळतात. आता कोणता गोलंदाज आणतील, गोलंदाजी मार्कवर पाहावं लागेल. चला स्पीडअप करा महादेव दादा, स्पीडअप करा. गोलंदाजी मार्कवर राज आलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण खुलेल. 3 ओव्हरची ही मॅच आहे. कुठेतरी कमी जाणवेल ती म्हणजेच आपल्याला तुषार शिवमारे, नयन शिवमारे यांची कमी जाणवेल आता कदमवाडी उपवळेला. कारण पहिल्या 2 मॅच मध्ये अप्रतिम असा खेळ त्या दोघांचा राहिला होता. बांधवांचा राज गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टन आहे कदमवाडी उपवळे संघाचा, कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका, खेळाडू तैनात जरूर आहे. त्याच्या अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आपल्याला. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण
डोळ्यावर गॉगल, स्टाईल कडक, कॉलनी गटाचा मी हिरो काय घनसोलीमध्ये हे दाखवून दिलं यार क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सन्माननीय युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिक आम्हाला मिळालं ते आमचे सचिनजी शेळके साहेब युवा उद्योजक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण करूयात शुद्ध सुमनांनी सहर्ष सहर्ष स्वागत. आजचा पुढचा चेंडू अपडवार पद्धतीचा चेंडू गोशांकी क्षेत्रात एक धाव. चला थोडस उठा चेंडू लगेच मैदानात द्या. मागून चेंडू लगेच अंपायरला द्या. मागचा चेंडू द्या आपल्या जवळचा अंपायरला द्या. चला स्पीडअप ठेवायचा आहे. अजून आपल्याला फायनलचा महामुकाबला उजेडीचा आपल्याला खेळवायचा आहे. त्यामुळे यासाठी केला होता अट्टास शेवट गोड व्हावा. अंपायर्स 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 पाहतायत. डॉट डिलिव्हरी डॉट दिलाय. अंपायर टच से मस नाहीये. रातचा पुढचा चेंडू अंकुश आहे स्ट्रायकिंग एंडला. चला चेंडू लगेच मागून पूर्व अंपायरला. आपल्या जे मागे खेळाडू बसतात त्यांनी एक चेंडू आणायला जावा आणि एक चेंडू अंपायरला पुरवा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. नागेश दादा आमच्यापर्यंत पोहोचवतील 16 धावा. 16 धावा झाल्या. 7 चेंडू अजून देखील 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सेमीफायनल क्रमांक 2 चा. प्रतिम असा चेंडू या राजचा कॅप्टन्सी नॉक आपल्याला पाहायला मिळतोय. कशवी 11 या संघाचं या ठिकाणी आगमन झालंय. फायनल मध्ये जाणारा अष्टविनायक चषक 2026 चा पहिला फायनलिस्ट ठरला होता तो म्हणजेच कशवी 11 खुल्या गटातील हा पहिला संघ ठरला होता. त्या संघामध्ये जर पाहिलं तर अजिंक्य खेळाडू गंगाधर इंगोले सारखे 2 मातब्बर खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. आणि हेच त्यांचं बिट्टू चंदन सिंग यासारखे मोठमोठे खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचा संघ देखील या ठिकाणी आलाय. त्याचबरोबर किरणजी पोद्दार साहेब आणि वैभव दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील आपण करूयात मनाच्या अंतकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम दादा. एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करताना पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतात. आणि असं अजय बेंगडे यांच्या चेहऱ्यावरची आज स्माइल सांगून जाते. भरपूर दिवसानंतर आम्ही बक्षिसात गेलोय त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सांगून जात आहेत. आणि एक लेजंड खेळाडू आहेत मिशावर ताव देताना पाहायला मिळतात. संघाच्या डगआउट मध्ये जात आहेत. लेजंड खेळाडू आहे. फुल टॉस आणि त्याच्यावर मात्र फुल टोल वसूल केलाय. अंपायरचा इशारा पहा. कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी करायला लागली असा अंपायरचा इशारा. इट्स अ मॅक्सिमम ह्यूज षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. आता महादेव कदम अनिलला आणि राजलाच फलंदाजी करावी लागेल. कारण आज जर पाहिलं तर फलंदाज तुषार गेलाय, नयन गेलाय. नयन आज नाहीये, तुषार नाहीये. बॅट खाली चेंडू देत आहेत. अशी गोलंदाजी करून चालणार नाहीये. सिंगलला डबल कन्वर्ट करतायत. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होत आहेत वारंवार. अशी गोलंदाजी अनिलला करून चालणार नाहीये. भेदक मारा, तिखट मारा अनिलला करावा लागेल हा सामना जर जिंकायचा आहे तर.
पंचांचा इशारा मेहुना असा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. पंच शाहरुख खान टाईप वॉच ए किरण इट्स अ व्हाईट बॉल असं सांगतायत. शाहरुख खान सारखा पोज देत आहेत. दोन चेंडूचा खेळ बाकी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावा. 33 धावा धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आज बेंगडेवाडीचा दिवस आहे आणि आज त्यांनी बॉस सांगतात आम्ही समोर कोणती पण टीम येऊ, खुल्या गटाची येऊ नाही तर 1 गाव 11 येऊ, आम्ही असाच खेळणार आणि आमचा खेळ असाच असणार. मात्र गंगाधर इंगोले समोर तेच तर रफ्तारचा तोफखाना या नंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र समोर पाहिलं तर महादेव कदम अजून आहे. महादेव कदम सांगतोय बारी बारी सबकी बारी अभी तुम्हारी बाद में हमारी असं सांगतोय महादेव कदम. बघतोय वेट अँड वॉच ची भूमिका महादेव कदम घेताना सांगतोय. अनिलला प्रोत्साहित करतोय कोई नाही बेटा चांगली बॉलिंग करतोस, वेल टप्पा तू हाताळ असं सांगतोय अनिलला. चला बॉस क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. बॉस क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॉस अरविंद बॉस क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या कारण आपल्याला फायनल उजेडीची खेळायची आहे. संघाची धाव संख्या 37 धावा झाल्यात आणि 38 धावांची गरज असेल विजयासाठी. चावले दादा, हो चावले दादा इकडे या. अंपायर्सला चहा द्या. पाणी द्या दादा. सर अंपायरला पाणी द्या. हर्षल सर अजून एक चहा घेऊन ठेवा अंपायर साठी, आपल्या पार्टनर साठी. चला 38 धावांचं लक्ष आहे. अनिल आणि महादेव आलेत. 18 चेंडू 38चं लक्ष आहे. 37 धावा झालेत. 38चं लक्ष आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ पारितोषिक दिलं ते आमचे चिकनजी शेळके साहेब युवा उद्योजक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष स्वागत. A3 टेलिव्हिजनचे सर्व आहेत ते युवा उद्योजक. चला अंपायर्स मॅचला चालू करा. हर्ष सर या शेवटच्या 2 मॅच बाकी आहेत. येस चेतन पाटील सर आपण कुठे असाल तर व्यासपीठाशी संपर्क साधा. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनचे आधारस्तंभ
चेतनजी पाटील सर, आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. आयोजकांचा आपल्याला कॉल आहे. अनिल आणि त्याच्या जोडीला महादेव, ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर निलेश आलाय. 18 चेंडू आणि 38 धावांचं लक्ष. 20 धावा एक्स्ट्रा आहेत. त्या 20 धावा महादेव कुठे कव्हर करेल पाहावं लागेल. पहिला चेंडू निलेशचा. लेट्स प्ले. 18-38. चला चालू करा मॅच. काय झालं? चला वेळ जास्त प्रमाणात घेऊ नका, कारण आपल्याला पाहिलं तर फायनल ही आपल्याला 4 ओव्हरची फायनल कव्हर करायची आहे. त्यामुळे थोडस स्पीडअप ठेवा. फायनल जर 4 ओव्हरची खेळायची असेल ना तर मॅच चालू करा. अंपायर्स अंपायर्स मॅच चालू करा. कॅच सुटली आहे. कॅच छुटा बॉलर का दिल तुटा असं म्हणायला हरकत नाही. बॅकअप तर चांगला आलाय. अडतीस धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवर जीवदान मिळालं महादेव कदमला. पुढचा चेंडू अनिल फेस करेल. मोठा फटका येणं गरजेचं. पंचांचा इशारा. ए किरण, इट्स अ वाईट बॉल. अप्रतिम असा स्ट्रोक आणि समालोचन कक्षाला मानवंदना देणारा अनिलच्या बॅट म्हणून आलाय. खन 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 खनीत षटकार. मॅचच्या टायमिंगला अशा कॅच पकडण्यात, मात्र आता बाहेर कॅच पकडतायत. क्षेत्ररक्षकाच्या रूपामध्ये कॅच पकडतायत. मान्यवरांना विनंती असेल सर, आपण बसून घ्यायचंय. आडव्या पट्ट्याने चेंडू खेळलाय. एकच धावेमध्ये चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आज जर पाहिलं तर रांजणवाडी गावचे संपूर्ण सुपुत्र आणि आमचे स्पॉन्सर्स यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आपण व्यासपीठावर करूयात सहर्ष सहर्ष स्वागत. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण फायनलचा, मेगा फायनलचा महामुकाबला देखील पाहणार आहोत. त्यांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस देखील केला जाईल. आणि धन्यवाद काशवी 11 संघ, आपण आमचा कॉल पडण्याआधीच आपण या ठिकाणी उपस्थित झालाय आणि आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल काशवी 11 संघाचा आभार असतील. आमच्या आयोजकांकडून दिलेल्या टायमिंगच्या आधी आपण हजर झालात. वा, धन्यवाद. चला मॅच, अंपायर मॅच चालू ठेवा. मॅच बॉल द्या, मॅच बॉल द्या दादा, लवकर मॅच बॉल 8 टाका. मॅच बॉल आलाय दादा, मॅच बॉल 8 टाका. साठी केला होता टास, शेवट गोड व्हावा. आणि सेमीफायनलचा मुकाबला चाललाय. सेमीफायनल क्रमांक 2 चा महामुकाबला आपण पाहतो. एका बाजूला कदमवाडी उपवळे संघ दोस्ती 11, तर दुसऱ्या बाजूला मोर्या 11 बेंगडेवाडी संघ. पुन्हा एकदा तीच दशा, तीच व्यथा. आणि एके पाटील आता देखील बाहेर देखील कॅच सोडतायत. आकाश बाहेर देखील कॅच सोडतायत. मोठा फटका, मोठा फटका, मोठा फटका. आणि आलाय हा मोठा फटका. बॉसने जरूर ट्राय केलं, जरूर मला त्यांच्या हाताला चटका देऊन चेंडू गेलाय सी मारेच्या पार. षटकार. अरविंद
बेंगडे अप्रतिम असा प्रयत्न जरूर केला, हाताला चटका 440चा झटका. पहा मॅच आणून दोलायमान अवस्थेत आहे. आणि समोर जर पाहिलं तर कश्मीर 11 एक तगडा चेंडू आहे, तगडा संघ आहे. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू आणि 18 धावा झाल्यात. आणि अजून 20 धाव्यांची गरज विजयासाठी. येणारे 13 चेंडू 20 ची गरज. 13-20 समीकरण थांबवलंय. आता समीकरण असेल 12 चेंडू 20 धावा. आता महादेव आहे तोपर्यंत मॅच आहे. महादेव आहे ते मुमकिन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. याचं आयोजन कमिटी सचिन दादा जरा चिल्ली पिल्ली नावरा. चेंडू आत गेला, चेंडू लागला तर काहीतरी वेगळं होऊ शकतं. अमर अस्कट आपण लक्ष द्या. चेंडू लागेल, खेळाडू पोरांना चेंडू लागेल. बारकी पोरं मैदानात धावतायत. सचिन दादा लागेल, पोरांना आवरा. ही बघ, ही बारकी पोरं पळतात आतमध्ये. सुशांत आलाय मागील मॅचचा हिरो. आता 12 चेंडू 20 ची गरज. 12-20 ची गरज. बारा 20 ची गरज. सुशांत आलाय. आता मात्र पुन्हा एकदा समालोचन कक्षाला दिली मानवंदना. अप्रतिम असा षटकार. मी म्हंटल होतं ना, जोपर्यंत महादेव आहे तोपर्यंत मॅच आहे. आणि महादेव पाहिलं ना, कदमवाडी दोस्ती 11 कदमवाडी उपवळे संघ हा फक्त 7 खेळाडूंवर खेळतोय. वीरात वीर दौडले 7. आम्ही 7 वर खेळून देखील अप्रतिम खेळ करू शकतो असं दाखवून देत आहेत दोस्ती 11 कदमवाडी उपवळे संघ. अप्रतिम असा खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. चौकार आलाय, पंचांचा इशारा. इट्स अ चौकार. एक धाव. आता मात्र धावसंख्या पाहिजेत. डिक्लेअर घेतला का? किती आला? किती वर किती पाहिजे? 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज विजयासाठी. 6-7 च समीकरण. येस, 2 बॉल बाकी आहेत सर. येस, सॉरी. 4 चेंडू झाल्यात. आणि नागेश दादा थोडं आपलं नाव खराब करू नका. कालच्या दिवसापासून आपण उत्तम गुणलेखन केलंय. आज तसंच अजून करा. 2च मॅच शेवटच्या. माहिती आहे आपण नाईट करून आलाय. गोशांकी क्षेत्रात 1 धाव. सहा चेंडू 5 ची गरज. 6-5 ची गरज. चला मॅच मात्र फिनिश झाली आहे. यस, या मॅचचा हिरो या संपूर्ण मान्यवर आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठाच्या दिशेने जायचंय.
चला संपूर्ण मान्यवर, चला आपल्याला विनंती करतो, आपण फायनलचा टॉस करण्यासाठी ग्राउंड मध्ये जायचंय. आणि यस, कशवी 11 संघ, गणगाधर दादा, अजिंक्य दादा, आपण आपला संपूर्ण स्क्वॉड मैदानाच्या दिशेने घेऊन जायचंय. चला गंगाधर दादा या व्यासपीठाच्या दिशेने या. फायनलचा महामुकाबला याच्यासाठी केला होता अट्टहास रांजणवाडी गावच्या अस्मितेची, अभिमानाची, मानाची स्पर्धा. वारणा क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अष्टविनायक स्पोर्ट्स गणेशनगर रांजणवाडी आयोजित अष्टविनायक चषकचा फायनलचा मेगा